हालेलुया हालेलुया। आपण प्रार्थना करूया। परमेश्वर पिता वापस दिवसाबद्दलच्या परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा प्रत्येकाला सहाय्य कर। ही प्रार्थना अशा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो। हालेलुया 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 हालेलुया। आपला एक विषय असा आहे की मनुष्य मोहात कसा पडतो। आता मोहातून पुढे कसं जायचं याकडे आपल्याला परमेश्वर कशा प्रकारे मार्गदर्शन करते। मोह जो आहे तो म्हणजे शैतान आणि शैतान घोळ घालतो। कोण घालतो? जेव्हा सुरुवातीला उत्पत्तीपासून आपण सुरुवात करूया, नंतर आपण काही परमेश्वराचे महान सेवक येऊन गेले म्हणजे या पवित्र शास्त्रात त्यांनी तुम्हाला मला चांगल्या रीतीने मार्गदर्शन केले, तर त्यांची सुद्धा आपण अनुभव घेऊया। काही त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची मोह आहेत आणि ही मोह सगळ्यांमध्ये आहे। नाही, सगळ्यांना मोह आहे। तुम्हाला मोह आहे का? स्त्री तर पहिलीच मोह होती, काय माहितीये ना, उत्पत्तीमध्ये सुरुवात आहे तीच काय, तर दोष नाहीये। पण त्याच्यानंतर पुरुष पण मोहात पडले, म्हणजे सगळे मोहित आहेत। आता एक मोह जो आहे तो आपल्याला कसा बाहेर काढायचा आणि त्याच्यासाठी कोण व्यक्ती आम्हाला सहकार्य करू शकतो। जे सहकार्य करू शकतात तेच फक्त आपल्याला मोहातून बाहेर काढू शकतात। तर उदाहरण तुम्हाला नंतर देतो। तर पहिल्यांदा उत्पत्ती 1:3 वचनापासून सुरुवात करूया, त्याच्यानंतर मग पुढून डायरेक्ट नव्या करारामध्ये आपण त्याच्यातून अनुभव घेऊ शकता। कारण जी सुरुवात होती पहिलं उत्पत्ती 1:3 वचनामध्ये सुरुवात झाली की परमेश्वराने प्रकाश पाहिला, एकदम चांगला होता। मनुष्य परमेश्वराला पाहतो तो एकदम परफेक्टली, पण जो मनुष्य परमेश्वराला पाहत नाही तो कुठेतरी अंधकारात पडला जातो। आता अंधकार म्हणजे नक्की काय? मोह। काय? आपल्या प्रत्येकामध्ये मोह आहे, सर्व मानवामध्ये मोह आहे। आता आम्ही मोहात नसते तर आम्ही पापात नसते, पण मोहावर जेव्हा विजय मिळवला तेव्हा मी त्या पापामध्ये राहिले नाही, तिथून उतरलं की ह्याचं वेतन आम्हाला दुःख आहे, संकट आहे, समस्या आहे, टेन्शन आहे, मानसिक तणाव। मोह आपल्या सगळ्यांच्या समोर येतात तेव्हा माणसात पाप होते। परमेश्वर सगळ्यांच्या समोर येतात, कारण मनुष्य मोहाला जेवढा आमंत्रण करतो तेवढा परमेश्वराला आमंत्रण करत नाही। तुला उत्तर देईल, अशा मोठ्या ग्रहण गोष्टी मी तुम्हाला सांगेन, पण परमेश्वराच्या बाबतीत आपलं तेवढं चित्र जोडलेलं नाही। तर आपण बघूया पहिलं उत्पत्ती 1:3 वचन, त्याच्यानंतर सुरुवात करूया। उत्पत्ती 1:3 मग तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला। कोण बोलला? देवाने जे सांगितलं ते बनलं। आता जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही प्रार्थनेत या, तर तुम्ही काय सांगते? अशा प्रकारचे प्रश्न देतील, टाइम। पण जे शेवटच्या काळात ज्या काही गोष्टी अशा आहेत तो फक्त देवच आहे, म्हणजे आपल्या सर्वांच्या परिस्थितीमधून मोहातून बाहेर काढण्यासाठी देव आहे। तर वचन आहे, परमेश्वर आम्हाला त्याच्यातून काहीतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, पण आम्ही नाही बाहेर। काही बायबलमध्ये वचन आहे, पेत्राच्या 2:22 पुन्हा मनुष्य ती पापात करतो त्याच परत करतो। ही जी पाप जास्त झाले ना, तर लूक 11:24 पहिल्यापेक्षा माणसाची हालत आहे ना एकदम खराब होते। आता तुम्हाला माहिती आहे की मध्ये 4 अध्याय 1 ते 11 वचनापर्यंत आपल्याला अनुभव घ्यायचे की येशू ख्रिस्ताची परीक्षा। ज्या देवाजवळ चांगले गुण आहेत तिकडे कोण नाही, एक समाज आहे।
समाजात किती प्रकारे मनुष्य पवित्रता आहे, किती प्रकारे पाप आहे. या समाजामध्ये हर व्यक्तीला तुम्ही ओळखू शकत. ओळखणं ते आज 17 दिले माणसाच्या बाबतीत. जिंदगीमध्ये सगळं सोड, देव नका सोड. देवाचे नियम आणि आज्ञा जर तुम्ही पाळत असतील ते तुमचे मार्ग त्याच्या. अशा मी भविष्यामध्ये अनुभव घेतलेला नाही. मला एवढं आठवत होतं की मोशे बरोबर योशुवाला सांगते 1:5 मध्ये दिले वचन. जसं परमेश्वर मोशेला सांगतो तसं योशुवाला सांगतो. माझा सेवक मोशे हा आज्ञाधारक होता, तेव्हा त्याच्याबरोबर तू जर त्या आज्ञाधारक असेल तर मी तुझ्याबरोबर. हा समाज असं वाटते की काय बोलूस, एकाही व्यक्तीमध्ये देवाचं दर्शन दिसत. मोबाईलची दर्शन सगळ्यांना येतात, अगदी सिस्टम आहे. जिथे तुमचं धन आहे, मोबाईल तुमचा जोडीचा मित्र आहे, सैतानाचा दोस्त. तुम्ही बायबलचं एक वचन नाही वाचू शकेल, पण मोबाईलचे SMS 100% तुम्ही बघू शकता. आजच्या काळामध्ये पुढचं लाईफ येशूची परीक्षा कशी झाली. आज आपण सगळे आपल्या सगळ्यांपुढे परीक्षा आहेत आणि सगळ्या समोर मोह आहे. मला आज एक शिकवावं असं वाटते की मोह कसा आहे, तो आकर्षित कसा आहे ते तुम्हाला आज ट्रेनिंग द्यायचं. पटकन वाचतो. कोणापासून? आता जर तुमच्याजवळ सैतान आहे तर सैतान तुमची परीक्षा घ्या. देव तुम्हाला त्या परीक्षेतून बाहेर काढतात. कारण परमेश्वर प्रभू येशू बरोबर होता, बरोबर. तो मानव म्हणून आलेला होता, देव म्हणून प्रभू येशू नव्हता. देवाचा पुत्र होता बायबल शिकवतो. आणि देव नंतर कसा बनला, तो पवित्र आत्म्याने बोलली प्रभूची माता म्हणजे परमेश्वराची आई. अगदी परमेश्वराची आई. पण प्रभू येशू जन्माला आलेला नव्हता. तिने ओळखलं परमेश्वर पृथ्वीवर आलेला आहे, पण मानव म्हणून आलेला आहे. वयाच्या 30 वर्षात वयाच्या 30व्या वर्षामध्ये येशू ख्रिस्ताने बप्तिस्मा घेतला. तेव्हा तो पवित्र आत्म्याने भरला. तेव्हा तो पवित्र कार्य करायला सुरुवात केली. जेव्हा तुमच्यात पवित्र आत्मा कार्य करतो तेव्हा तुम्ही देवाची सेवा करतो. तेव्हा तुम्हाला कळते की आज माझ्यातून देव कार्य करतो. आणि परतच्या या खूप काही लिहिलेले, फक्त हे ना आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आता तुम्हाला बोलणार मोह आकर्षित करतात, मोह आत्मपरीक्षण करतात, पण मोहावर विजय मिळू शकत नाही. आपल्यामध्ये सगळे मोह घेण्याची सवय आहे ना, त्याच्यामुळे आपल्यामध्ये देवाजवळ जाण्याची सवय नाही. आता ही जी सवय लावायची ती देवाच्या द्वारे, आणि देव आणि तुम्ही. एखादं दुकान असते, त्या दुकानामध्ये मोहाच्या वस्तू ठेवल्या जातात. मी बोलला तुम्हाला, बरोबर. मी तुम्हाला खरंच सांगतो, या आरणापासून सुरुवात केली विराराचा कुठल्याही ठिकाणी जा, मी पाठी वाचत नाही. मला जे काय पाहिजे तेच मी बघतो. मोह नाही. तुम्हाला पहिल्या दुकानात वस्तू सामान घेतलं का तर पहिले एक बिल दिलं जाते, त्याच्या नाव दिलं जाते, त्याच्यावर नंबर दिला जातो, बरोबर. आज तुम्ही प्रभूच्या वचनात आहे तर तुम्हाला इर्मिया 33:3 मध्ये नंबर दिलेला आहे. हा नंबर देवाला हाक कुठल्याही संकटात असू दे तिथे हाक द्या, तो तुम्हाला उचलतो. तेव्हा तुम्हाला हे पवित्र शास्त्र वाचण्याची पण तिथे गरज नसणार. कारण सुरेश काही देवाच्या शास्त्राचं हे पुस्तक घेऊन जाणार नाही. पवित्र आत्मा घेऊन गेला असेल तर बोलताना म्हणते काम सुरू नाही तुमच्या काही. पवित्र आत्मा हाच तो बोलणार. तर पुढे घ्या, टाइम नाही. बघ, आत्म्याने त्यांना अरण्यात नेले. मग तिथे 40 दिवस
40 रात्र त्याने उपवास केला. काय सांगतो की काय सांगितलं, तू देवाचा, तर आम्हाला धोंड्याची भाकरी बनव. त्याने तुम्हाला उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने. काय? परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने निघेल. तर उत्पत्ती 1:1 शब्द तो भूतलावर होता. देवामध्ये 1 पासून सुरुवात आहे, 14 शब्द देव होता. आणि या 3ऱ्या वचनामध्येच आहे उत्पत्ती की देव शब्द मला प्रकाश होतो. परमेश्वराने सुरुवात आहे उत्पत्ती पूर्ण पहिल्या अध्यायामध्ये सुरुवातीपासून की देवाचा आत्मा पाहण्यावर. त्या पृथ्वीत काही नव्हतं. जेव्हा मोशे मिस्र देशातून लोकांना बाहेर काढला तर तांबडा समुद्र होता रक्ताचा आणि त्याला बाहेर काढला. तो परमेश्वर आहे. तुमच्या प्रत्येक संकटातून मुक्त करणारा तो परमेश्वर आहे, पण मनुष्य नाही. आणि जर प्रार्थनेने जीवन जगणारे तुम्ही एका माणसावर भरोसा करत असेल तर तुमचा लाईफ 0 पॉइंटवर येणार. फायदा नाही. मी अनुभव घेतो आणि शिकतो आणि लोकांना शिकवतो. ज्याला जिंदगीमध्ये सगळ्यात सुख शांती पाहिजे असेल तर त्यांनी पवित्र शास्त्राच्या शिक्षणाला वाटतं. आमचं शिक्षण कदाचित तुमच्या बाबतीत असं कदाचित ते खोटपणा आहे, कारण शैतान समोर आहे. तुम्हाला मोहात पाडण्यासाठी अनेक प्रश्न येतील, अनेक समोर वस्तू येतील, अनेक गोष्टी येतील. कारण तुम्ही मोहात जर पडलं तर परमेश्वराचं राज्य तुमच्याकडे. सुरुवातीपासून या जगातल्या सर्व गोष्टीकडे लक्ष देताना पहिलं लक्ष असं द्या की तुम्हाला कोण व्यक्ती देवापासून दूर करते. कोण व्यक्ती तुम्हाला देवाच्या अधिक जवळ तो परमेश्वर. पण हा मोहाच्या आहारीने जायचं. कारण मोहाच्या आहारी गेले तर त्याने गेली तुमची नाही. आपल्या सगळ्यामध्ये मोह काय आहे ते पहिलं. आता तुम्ही जर एखाद्या बाजारात गेले, एका मार्केटिंग मध्ये सगळ्या मोहाच्या गोष्टी ठेवल्या जातात. काय? मोहाच्या समोर गोष्टी ठेवल्या जातात. आणि हे जे मोह जे असतात आपल्याला प्रश्न बोलतो ना पहिल्यांदा, नाना प्रकारचे मोह आपल्या समोर आहे. आता जर तुम्ही प्रार्थनेमध्ये असले तर तुमचे डोळे कंट्रोल पाहिजे. काय? बघा, डोळे काळ्यात पण दिसते पांढरं नाही. म्हणजे तुम्ही प्रकाशित आहे, तुम्ही अंधकार नाही. पण आपले आचार विचार जे आहेत ते अंधकार. बाजारात जा, मस्तपैकी कपडे ठेवले जातात व्यवस्थित. वा, ती कशाला ठेवतात? मोहात पाहायला. आपण जेव्हा कार्य करायला सुरुवात करतात ना तेव्हा आपल्या सगळ्यांच्या समोर मोह येतात. पण त्या मोहावर विजय मिळवण्याची ताकद पाहिजे. म्हणजे ख्रिस्त आपल्या जोडीला पाहिजे तर विजय. पैशाचा मोह लागेल, खाण्याचा लागेल, स्त्री पुरुषाचा मोह लागेल, फार वस्तूचा मोह लागेल. मग आपण कुठल्या मोहामध्ये पडून आपलं भविष्य पुढे नेणार? देवाला जे आवडते ते पकडा, देवाला जे आवडत नाही ते पकडू नका. कारण त्याच्यात तुम्हाला कधी फायदे होणार नाही. कारण सैतानी मोह टिकत नाही. समजलं?
सैतानाने बुरळ घातल्यानंतर कोणती वस्तू टिकत नाही. आदामामध्ये हातात नाही राहिले ना, एव्हाच्या हातात नाही. उत्पत्ती 3 ते नेहमी वाचा. अरे तुम्हाला काय वाटलं, प्रार्थना करणं साधं सोपं नाही आहे. तुम्हाला 1000 पटीची मोहित माणसं येते. कधी कधी आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात, त्यामुळे आपण फसतो. म्हणून आपल्याला एक लक्षात द्यायचं आहे की आम्हाला मोहात पडायचं नाही. लोक तुम्हाला सांगतील तुम्ही जेवढं पवित्र जीवन जगतील ना, तेवढे तुमच्या पाठीशी आणि तुमची बदनामी, तुमची निंदा, तुमचा द्वेष, तुमची देवा, संशय, अनेक प्रश्न येतील. ज्याची कर्म त्याच्या माध्यमात. कुणाचा दोष बघू नका. मी एकच शिकलेलं आहे, आता 7 एक रोग दुसऱ्या 3ऱ्यापासून तुमचे दोष काढण्यात एवढे तुम्ही कोणाचे दोष काढतो. दुसऱ्याला दोष देणार तो काय करतो? जेव्हा तुम्ही दुसऱ्याची निंदा करतो, म्हणून मी लोकांना काय सांगतो, पहिला पापी मी. का? पवित्र सांगायला लाज वाटते, बरोबर वाटते ना? पाप सांगायला लाज का वाटते? बोला ना मी पापी असं, काय प्रश्न येते? तुमच्या शब्दाचा ना, माझ्या शब्दाचा ना, माझ्या आचार विचाराचा, माझ्या सर्व अवयवाचा तो आहे. समजलं ना? शिकताना पाहिजे. लोकांमध्ये जी शिक्षण असते ना, ते नाही. प्रेम कसं असते माहितीये का? नफरताचं नसते, समजून घेणार प्रेम असते, दया करणार असते, दुसऱ्याचं भलं करणार असते, त्याला प्रेम बोलतात. प्रेम असं भावनिक नाही, वास्तविक आत्मिक प्रेम. माणसामध्ये आपलं चित्र नेहमी ड्रॉइंग करा. मी कसा आहे, मी कसा वागतो. तुम्ही आरशात जाऊन बघतात ना, पावडर लावलाय, चेहरा कसा आहे, उठून आहे, कसा आहे, ब्लॅक आहे का, व्हाईट आहे, झाड आहे का, बारीक आहे, ते बघू शकता तुम्ही. स्वतःचं चित्र बघा. मी किती पापी आहे, तो माझ्यासमोर परमेश्वर आहे, ते माझं प्रतिरूप त्या समोर दिसतं. उत्पत्ती. जितकं पवित्रता तुमच्या जीवनात राहील, तेवढं तुमच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवड आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सोडता येत नाही की आपण मोहीम. बरेच लोकांमध्ये तो प्रश्न आहे. निंदा करणं, द्वेष करणं, कोणी बरं सांगितलं तर त्याच्या विरुद्ध वागणं नाही, हे चूक आहे. तुम्ही कुठेतरी चुकतात, कारण तुम्हाला दिशा रस्ता दाखवण्यासाठी 14चा प्रवेश मार्ग आहे. पाप कसं सोडायचं हे शिकलं पाहिजे. पाप शरीरामध्ये उतरवायचं ते नाही. लोक त्याला 7 दिवस दिले, वेतनी मरण आहे. मी विचार करत होतो की पाप कसं येते, मोह कसं येते, भावना कशी येतात, वासना कशी असतात, आचार विचार कसे होतात, अत्याचार कसे होतात, अन्याय कसा होतो, याच्यावर मी पूर्ण चित्र तयार करतो. म्हणजे मनचिंतन करतो की हे शैतान आलाय मला देवापासून दूर, मला जी गरज आहे ना तेच. प्रभू ईश्वरी काय होतं माहितीये का, ज्याला गरज होतं ना तोच बघत होता. तुम्हाला काय गरज आहे तेच बघा, दुसरं काही बघून टाका. आपण मुहात पडतो, कारण दुसरं कोण आहे ते माहितीये, शैतान. इकडे मग तो तुम्हाला मुहात पाडणार, तिथेच तुम्ही फसणार. आज लोक या जगात 90% त्याच्याच आहात. मी आजचा सर्वे तुम्हाला सांगतो. पहिला सर्वे म्हणजे हा मोबाईल. दुसरं बरोबर या जगाच्या सगळ्या गोष्टी. तिसरं म्हणजे तो म्हणजे एकदम आहे, तो म्हणजे मोह वासना. कनेक्शन इतकी आजच्या काळामध्ये मुलांच्या हातात होतं, मुलीच्या हातात होती, बाहेर पुरुषाच्या हातातून जी इतकं पाप आहे, काहीच करू शकत. पुढच्या भविष्यात लोकांची काय कंडिशन होईल माहिती नाही, पण खरोखर वचनाच्या द्वारे जर बघितलं दुःखट राहत, मी येईल तेव्हा विश्वास आला. मी पुढे विचार करतोय की रस्त्यावर लोक मानसिक संतोलाप्रमाणे बिघडलेले तशी फिरू नये. रस्त्यावरची वेडे लोक बरे होतील असं आपण त्यांना नसतो. मी शिकले नाही माणसाच्या बाबतीत सांगतो. माणूसच तुमचा वैरी आहे ना, माणूसच तुमचा दुश्मन आहे ना, माणूसच तुमचा देव आहे. त्याला देव शब्द मिळाला. देव शब्द का माणूस आहे?
का? कारण देव माणसातूनच प्रचार करतो. आता मी सुद्धा माणसातूनच करतो, बरोबर. आता येशू बरोबर पेत्र होता, त्यांनी परमेश्वराची सेवा केली, देव त्याच्याद्वारे होता, बरोबर. नाही, मोशे बरोबर कार्य करतो, येशू बरोबर कार्य करतो, आणि जुदास बरोबर सैतान करतो. मोह त्याला पैसे 30 नाणे आणि बुटर नाही का, मग ते 26 संदे. जेव्हा एक पासून वचन घेतलं, तुमच्या भविष्यामध्ये प्रगती तयार होणार. आपलं भविष्य देवासाठीच ठेवा, स्वतःसाठी ठेवू नका. 30 नाण्यासाठी, शेवटी 30 नाणे त्याला नाही मिळाले. मिळाल्यानंतर ते कुठे टाकले गेले? मंदिरात टाकले गेले आणि जाऊन लटकायला लागले. कारण स्वतःचे 7:15 तुम्ही दुसऱ्यांचा घात करा, दुसऱ्यांची वाट लावणार, तुमची वाट लावणारा परमेश्वर. स्वतःचे 94 मध्ये 23 वचन, स्वतःचे 94, 23 वचन. आपल्या बाजूने आध्यात्मिक जीवनाबाबतीत जर लक्ष दिलं ना, तर देव त्याच्याबरोबर आहे. खूप शिकायला आहे आणि खूप शिकणं पण गरजेचं आहे. बिना परमेश्वराचे तुमचे मार्ग वचन भरपूर आहे, पण एवढं लक्षात ठेवा, वचनाचा विचार आत्मपरीक्षण करा. की तुम्हाला ते सांगतो, रस्त्यात काहीतरी मोह दिसते, मग त्या मोहाच्या आहारी जाऊ नका. कारण ते आहारी जाणारे लोक दंड भोगतात, शिक्षा भोगतात. कोणता माणूस मला सांगा की त्या मोहामध्ये म्हणजे मोहात पडल्यावर त्याच्यातून तुमचे फायदे झाले, दाखवा मला. मी पण मित्रांबरोबर होता, अरे मस्त आहे, बिल आहे, थोडीशी चाळा होईल, ही होईल, ती होईल, हो बस. पडला मोहाला, काय केलं? बरेचसे मोह माझ्या भविष्यात आले जगात असताना, त्यागो पण नका. कारण देवाने आपली पाप पुसून काढलेले आहेत, तो आठवणार नाही, मग आपण नाही आठवायचं की मी पापी होत असं. आता पवित्र आहे ना, आता पवित्रच बन, आता पापी बनू नका. कारण तो जमाना पापाचा होता तेव्हा केलं, आता पवित्रताचा आहे ना, आता पवित्रता ते कर. पापातून लोकांना बाहेर काढ, ते आठवू नको, त्याचा परिणाम काय. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला 2 गोष्टी शिकवते, मोशे आणि योशुआ, बरोबर. आणि तिसरा आहे प्रभू येशू. अरे मोशेने प्रभू येशू ख्रिस्ताचा इतिहास सांगितलेला आहे, आणि येशयाने प्रेषिताच्या पुढे 3:22-23 वचन मध्ये तुमच्या भाऊबंधातून एक संदेष्टा काढला जाईल, त्याचा तुम्ही ऐका. मारती ते वचन ऐकणारे पाळणारे. आता आम्ही तुम्हाला शिकवतो, तुम्ही आमचं ऐकत नाही, तर शेवटला तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर परमेश्वर देईल, कारण मी त्यांच्याद्वारे बोलला म्हणजे 20. कारण शिक्षण सगळ्यांना मान्य नाही. येशू येईल तेव्हा पृथ्वीवर विश्वास आढळणार. म्हणून मोह जे आहे ते पहिले बाहेर. आज संपूर्ण व्यक्ती मोहासाठी जीवन जगतो. मला सांगा, तुम्ही जेव्हा वर नेलं जाईल, तुमचा आत्मा घेतला जाईल, तेव्हा तुम्ही देवाला काय सांगणार? काय सांगणार मला सांग? अरे बंगला बांधला, अरे मी हे वस्तू केली. मी जेव्हा माझ्याकडे काही लोक होते त्यांना ते सांगत होता, पार्टी बोला, लग्न बोला, कार्यक्रम बोला, पाहिजे तेवढं खर्च करून तुम्ही करू शकता. पण ते बिचारे गरजवंत आहे, त्यांना 10 रुपये किंवा 10 रुपयाचे पैसे लागतात. मी पैसे पण देतो, एक घास त्यांना देण्याची. घास देण्याचा प्रयत्न करा, कारण जो घास सच्चाईचा होता, बरोबर, तो परमेश्वरी शेवटला 12 प्रेषितांना वाटप केला. पण त्याच्यामध्ये जो मोहाचा घास होता, तो शैतानाचा घास. तो कोण होता? जुदास. बायबल काय सांगते, ताटात हात घेतला आणि घास घेतला आणि त्यांनी खाल्ला, तेव्हा त्यात शैतान प्रवास. आज शैतान प्रवास करा, तिथे तुम्हाला जेवण मिळेल, जेवता खाना, पण दारू नाही.
पण कार्यक्रम प्रोग्राम असेल तर तिकडे ते पाहिजेच. मग तुम्ही विचार करा, हर व्यक्तीमध्ये ते घटना बसलेल्या आहेत. आम्ही देवाच्या नियमाविरुद्ध आज समाजामध्ये प्रश्न आहे. सैतानी शिक्षण खूप ठिकाणी आहे, पण परमेश्वराचं शिक्षण खूप ठिकाणी नाही, सगळ्या ठिकाणी नाही. म्हणून पहिलं सावध राहा की परमेश्वर माझ्या बरोबर आहे, तर त्यांनी मला त्या मोहातून सुटका दिली. येशूचे शिष्य मोहित होते, त्याला मोह पडायचा, म्हणून म्हणते 6:9 पासून एक प्रार्थना शिकवली. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव जसा स्वर्गात तसे पृथ्वीवर तुमचीच इच्छा असते. आमच्या प्रत्येकाला शिकायचं आहे, म्हणून वचन त्याच्या 13 दिल्या, मला परीक्षेत आणू नका असं बोला. परीक्षा आहे, नाना प्रकारच्या परीक्षा आहे, आपल्या समोर परीक्षा आहे. मी कुठे गेला ना, मी तुम्हाला सांगतो, माझं लक्ष जे काम करायचं तिकडेच आहे, बाकी इकडे तिकडे करा. मला माहिती आहे तो सैतान तिकडून आवाज येतो, इकडे ती वस्तू घे, हे कर ते कर. आणि मोहाच्या आहारी आपलं जीवन आहे, तर आपण कमजोर आहे. पाप अलग आहे ना संमती अलग आहे. आता तुम्ही गेले पाहुण्याकडे गेले, घ्या, तुम्ही सांगा नाही मला चहा पाहिजे, मला हे पाहिजे. माझ्या बरोबर असलेल्या लोकांना मी सांगितलं, मला सांगितलं हे घ्या, ते बरं नाही, मी सवयीने ना, मी कुठेच नाही. कारण काय माहितीये, मी आज तुमच्याकडे खाईल, पण उद्या मला सवय लागली ना, मला चव लागली. अरे आला तुझ्याकडे, अरे चहा पिली, आज मी चहा पिलाय, उद्या सांगेल मला नाश्ता आला, हा उद्या सांगितल्यानंतर मला जेवण आलं. तुमच्या घरात काय आहे का? जेव्हा आम्ही त्या मोहावर कंट्रोल करतो तेव्हा आम्ही कोणतरी बनतो. घेण्यापेक्षा देण्याला मोठा आशीर्वाद. काय करणार आपल्या भविष्यात? करा ना. आम्ही त्यांना व्हिडिओ दाखवते, बघा अशा लोकांसाठी करा ज्या लोकांना काय मिळत. परमेश्वर तुम्हाला मोठा आशीर्वाद काय देणार आहे? धन पैसा, अरे 1 सेकंद आपला नाही. आकर्षण करा, उद्या घरी पोचतील का नाही पोचतील, आकर्षण करा. पण देव जर बरोबर आहे ना, तर युगाच्या अंतापर्यंत परमेश्वर बोलतो मी तुझ्या बरोबर आहे, जसं तुम्हाला देणार आहे तसं. 1:8 मी सुरक्षित करेन, तुमची येणे आणि जाणे सुरक्षित. देव एवढा महान आहे, एवढा आशीर्वाद आहे, एवढा अभिषेक आहे, एवढा अद्भुत आहे, त्याच्यावर अनुभव घेतला. जगात सगळं सांगतो, मग ते 28:19 वचन, जगात सगळे जाती, तुमचे नाते जाती, दुनिया जाती, भाऊ जाती, बहिणी जाती, सगळं सोडतील तुम्हाला. किमान 16:35 मध्ये तुम्ही आपापल्या घरी जाणार आहे. जीवनामध्ये तुमचं डिसिजन घ्या, पण डिसिजन रद्द करू नका. देवापासून दूर करणारे 1000 व्यक्ती तुमच्या पाठीशी येतील, पण देवाच्या जवळ नेणारा एक व्यक्ती तुमच्या जवळ. खाली बसू नका. लूक 39 दिले, तुम्ही गप्प बसले की ओरडतील. 10 गोष्टीमध्ये प्रभूच्या राज्याचा पुढच्या गोष्टी मला. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. त्याला मोहावर विजय कसं मिळवावं, परमेश्वरची इच्छा कसं राहावं, पवित्र आत्मा आपल्याला कसा मिळवावा, परमेश्वरचा मार्ग आपल्यासाठी कसा असला पाहिजे, कशा प्रकारे आम्ही जीवनात प्रवास केला पाहिजे. ते परमेश्वरचे मार्ग आमच्यासाठी सगळे चांगले आहेत, परंतु आमचा वापर करून बरोबर नसते, त्यामुळे आम्हाला शिकायचं आहे. सर्व मंदिर कामदार सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद प्रभूची इच्छेप्रमाणे चालण्यास प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.